नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहमूळ संख्या किंवा सामायिक मूळ संख्या म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. सहमूळ संख्या ज्या वेळेस आपण अभ्यासतो त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ज्या संख्यांचा सामायिक विभाजक केवळ एक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणायचं. आपण जर गृहीत धरलं एखाद्या संख्येचा विभाजक पाडला 36 किंवा 37 हे दोन अंक जर आपण घेतले तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत 2 नंतर 3 किंवा 3 नंतर 4 अशा ज्या वेळेस संख्या आल्या तर त्यावेळेस त्या काय होतात, तर त्या होतात एकमेकाच्या सहमूळ संख्या. आणि ज्यांचा सामायिक विभाजक ज्यावेळेस आपण विभाजक पाडतो तो एक हा सारखा असतो त्यावेळेस काय होते, ते एकमेकाच्या सहमूळ संख्या किंवा सामायिक मूळ संख्या होतात. लक्षात ठेवायच्या. आपण जर विभाजक पाडले आणि विभाजक जर सारखे पडत असतील, फक्त एक हा विभाजक जर सारखा होत असेल तर त्याला सहमूळ संख्या म्हणायचं किंवा सामायिक मूळ संख्या म्हणायचं. धन्यवाद.